इयत्ता 1 ते 5वी साठी जो पेपर 1 असतो त्याचा मराठी माध्यमातला मराठीच्या पेपराचा आता आपण अभ्यास करणार आहोत. मराठीतला हा प्रश्न पहिला आहे बघा बरं. हे उठलं नाही नीट, त्यामुळे मी जरा पेन्सिलने डार्क करून घेतलं आहे. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता ह्याच्यामध्ये बघा हळू कसं लिहिलं आहे, पहिला लिहिला आहे आणि दुसरा लिहिला आहे. बाकी आखणी, प्रतिध्वनी आणि मुलाखत हे 4 दिलेले आहे. आता ह्याच्यातले 4ही जे शब्द आहेत ना, हे 3 बरोबर आहेत, मुलाखत, आखणी आणि प्रतिध्वनी. हळूहळू जो आहे ना तो दोन्हीला दुसराच उकार लागतो, त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे पहिला. ओके, आता पाहूया पुढचा प्रश्न. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. अर्थाच्या दृष्टीने म्हणजे तिघांचे अर्थ समान असणार आणि एक वेगळ्या अर्थाचा असणार. आता पहिला आहे हय, नंतर आहे तूर ग, वारू आणि गज. आता हय, तुरग, वारू या तिन्हीचा अर्थ घोडा होतो आणि गज म्हणजे हत्ती होतो, त्यामुळे पर्याय 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, घोडे बांधण्याची जागा विचारलेली आहे. आता घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. आता किल्ल्यावर पिलखाना, गोठा, पागा की आरामगृह म्हणतात, तर घोड्याच्या जागेला पागा असे म्हणतात, त्यामुळे पर्याय 2 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता. योग्य वाक्प्रचार. आता हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे आणि नाक गळणे. आता हे काय नाक गळणे, कान फुटणे, डोळे येणे हे काही वाक्प्रचार नाहीत, पण हात टेकणे म्हणजे एखाद्या कामापुढे थकणे, त्याच्यापुढे त्याचा असा अर्थ होतो, त्यामुळे हात टेकणे हे काय आहे, वाक्प्रचार आहे. पुढचा प्रश्न आहे 35वा म्हणजेच 5वा मराठीतला. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. आता शब्दाला लागून आलेला जो असतो शब्दाला लागून, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्यामुळे आपण पुढे काही न जाता शब्दयोगी अव्यय पहिलाच पर्याय आहे तो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, शब्दाला जोडून आलेला त्याला शब्दयोगी म्हणतात. पुढचं आहे, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असते. आता पाहुण्यांना आपण काय केलेलं आहे, बोलवण्यासाठी, तर अभिनंदन नक्कीच नाही, सूचना पण नाही, तक्रार पण नाही, निमंत्रण. आपण त्यांना काय करतो आहे, निमंत्रण, म्हणजे पर्याय 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती. आता श्रद्धांजली वर्ण म्हणजे अक्षरे. आता श्र हे 2 अक्षरांनी बनले, श आणि र म्हणजे ही 2 झाली. आता इथे ध आणि द ही 2 झाली, म्हणजे 2 2 4 झाली. ज आणि ली ही 2 म्हणजे 6 झाली. आता इथे 6 पर्यायच नाहीये. मग इथे हा जो अनुस्वार म्हणजे न जो दिलेला आहे तो 7वा घेऊन 7 वर्ण इथे झालेले आहेत. श्रचे 2, धाचे 2, ज 1, ली 1. हे झाले किती सगळे वर्ण, किती झाले हे 6, आणि हा टिंबाचा न मिळून 7 वर्ण ह्याच्यामध्ये आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला इथे चुकीची जोडी, विरुद्ध अर्थीची नको, चुकीची जोडी विरुद्ध लिंगी म्हणजे नाही आहे. पहिलंच काय दिलंय त्यांनी, शुक सरिता. दुसरं दिलंय बोका भाटी. आता बोका पुल्लिंग आहे, भाटी म्हणजे मांजराला भाटी म्हणतात, ते स्त्रीलिंग बरोबर आहे. त्याच्यानंतर मोर लांडोर पण बरोबर आहे, कोल्हा कोल्हीन पण बरोबर आहे. मग शुक सरिता हा पर्यायचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी टिंबटिंब ही ओळख नाही. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तर मिसाईल मॅन म्हणूनच ओळखलं जातं. ते शास्त्रज्ञ तर होतेच, गायक नक्कीच नव्हते, आणि माजी राष्ट्रपती ते होतेच, त्यामुळे गायक हा पर्याय आपल्यासाठी उत्तराचा पर्याय आहे. म्हणजे तो पर्याय जरी चुकीचा असला तर तो आपलं उत्तर काय आहे, गायक हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात. अर्थातच 3 जानेवारी पहिलाच पर्याय, 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा
करतात, कारण सावित्रीबाई फुलेंचा तो जन्मदिवस आहे, तोच बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया, गीताई या ग्रंथाचे लेखक, प्रसिद्ध आहे गीताई ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विनोबा भावे. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, विनोबा भावे. पुढचं पाहूया आता. पुढचा प्रश्न आहे, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. हे असे अधोरेखित, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता अनिश्चित आहे, संबंधी आहे, दर्शक आणि प्रश्नार्थक आहे. आता आपल्याला वाटेल कुणालाच हा आलंय म्हणजे हे प्रश्नार्थक आहे, नाही. इथे त्यांनी सांगितलंय कुणालाच माहीत नाही, म्हणजे ही अनिश्चितता दाखवलेली आहे, त्यामुळे हे अनिश्चित सर्वनाम आहे. आलं लक्षात? इथे काही प्रश्नचिन्ह नाही आहे, आलं लक्षात? त्यामुळे पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही, हे अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. इथे बघा, कधी कधी ह्या TETच्या परीक्षेला कधी कधी सगळेच पर्याय चुकीचे देतात, कधी कधी सर्वच पर्याय बरोबर देतात, तुम्हाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न असतो. इथे त्यांनी तुमचे मार्क कमी करण्यासाठी सुद्धा TETला असे बरेच अनुभव आलेले आहेत की पर्याय एक तर चुकीचे देतात, सगळेच बरोबर देतात, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात मार्क कमी करण्यासाठी. तर इथे विशेषणाचा प्रकार म्हटला तर 4ही विशेषण आहे, नामसाधित पण आहे, धातुसाधित पण आहे, अव्ययसाधित पण आहे आणि सार्वनामिक पण हे. आणि इथे दिलंय पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. आता इथे वाक्यच दिलेलं नाही आहे. पुढील वाक्यातील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. विशेषणाचे प्रकार दिले आहेत पण वाक्य कुठेही दिलेलं नाही आहे, आलं लक्षात? त्यामुळे आणि ही 4च्या 4 नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित आणि सार्वनामिक 4ही विशेषणाचे प्रकार आहे. त्यामुळे जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही देऊ शकता. इथे मी उत्तर काहीच सांगू शकत नाही, कारण 4ही विशेषणाचे प्रकार आहेत आणि वाक्यसुद्धा दिलेलं नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. आता इथे काळ ओळखायला सांगितलेलं आहे. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. असेल म्हटल्यावर तो भविष्यकाळाला, हे तर क्लिअर झालं. 4ही भविष्यकाळाचे दिलेले आहे. आता इथे पूर्ण भविष्यकाळ नाही आहे, कारण इथे ते क्रिया पूर्ण झालेली नाही आहे भविष्यकाळातसुद्धा. विषय असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी अपूर्ण आणि रीतीला काय येतात, 2-2 क्रियापदं येतात, करत, असेन वगैरे. आणि साध्याला एकच क्रियापद असते, जसं इथे दिलेलं आहे असेल. त्यामुळे हा साधा भविष्यकाळाचं उदाहरण आहे. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल, हे साधा भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते. आता बघा, इथे वाक्य मीनू सांगू लागली. इथे पहिलंच त्यांनी दिलेलं आहे ते कोणतं आहे, स्वल्पविराम आहे. नंतर हे अवतरण चिन्ह आहे, परत हे स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर संकेतस्थळ अवतरण चिन्हात घातलेलं आहे, इथे परत स्वल्पविराम आहे, शेवटी प्रश्नचिन्ह आहे. आणि इथे पर्याय दिले, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, संयोगचिन्ह, पूर्णविराम. सगळंच दिले, फक्त संयोगचिन्ह म्हणजे जे डॅशप्रमाणे दाखवले जाते ते नाही आहे इथे, त्यामुळे संयोगचिन्ह इथे नाही आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. आता पुढीलपैकी उपसर्ग हा जो असतो तो नेहमी शब्दाच्या आधी लागतो, मुख्य शब्द आहे. शब्द आहे गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद आणि मानवता. आता ह्याच्यामध्ये गुलामगिरी, कलाकार आणि मानवता ह्यांना नंतर लागलेला आणि प्रतिसाद म्हणजे प्रति हा पहिला उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे प्रतिसाद हा उपसर्ग घटित शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. आता कमळची समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहेत, अंबुज म्हणजे कमळ, त्याच्यानंतर नीरज म्हणजे पण कमळ, पंकज म्हणजे पण कमळ, परंतु अग्रज म्हणजे पुढे, श्रेष्ठ, त्यामुळे अग्रज हा चुकीचा शब्द आहे आणि आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा एक खालील कविता दिलेली आहे, कविता वाचायची आहे आणि उत्तर लिहायची आहे. अनंत एवढे द्यावे, फुलांचे रंग न जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देटा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घनांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. अनंत एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. प्रश्न दिले आहेत, कवी कोणाकडे मागणे मागत आहे. आकाश, मुलगा, माणूस की परमेश्वर. कोणाकडे मागत आहे, परमेश्वराकडे अर्थातच. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही.
आता सुमन म्हणजे फुल तर आलेलंच आहे पहिलंच. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, त्याच्यानंतर नभ म्हणजे आकाश, आणि कौमुदी म्हणजे चांदणे. तर कौमुदी म्हणजे चांदणे पण आलेली आहे. त्याच्यानंतर नभ म्हणजे आभाळ पण आलेलं आहे. पण वसुंधरा म्हणजे पृथ्वी ती आलेली नाही, ते भूमी दिलंय. भुई म्हणजे जमीन. मग आपण इथे वसुंधरा हा जो आहे, वसुंधरा हा एक पर्याय आपल्याला काय वाटतो आहे इथे बरोबर वाटत आहे. कारण बाकीचे सगळे तर सुमन म्हणजे पुष्प, फूल, नभ आलं आहे, कौमुदी आली आहे. वसुंधरा हा पर्याय आपण म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे, कवी कोणते मागणे मागत नाही? कोणते मागणे मागत नाही? फुलांचे रंग कायम राहावे हे मागणे मागत आहे. कोणते मागणे मागत नाही? तर फुलांचा भार देठाने सोसावा हे पण मागणे मागतोय. त्याच्यानंतर अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावी हेही मागणे मागतोय. पाखरांसाठी आभाळ मिळावे हेही मागणे मागतोय. आता इथे पण बघा तसंच केलेलं आहे. 4ही मागणी आलेली आहे. फुलांचे रंग कायम राहावे हे मागतोय, फुलांचा भार देठाने सोसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे, आणि पाखरांसाठी आभाळ मिळावे. इथेही 4 पर्याय त्यांनी बरोबर दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला इथे योग्य कोणता वाटेल तो पर्याय द्यावा. आभाळ पण हे पण सगळेच मागितलेले आहे. अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत द्यावी ह्या पर्यायाला आपण टिक करूया. पुढचं आहे, कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पक्षी होऊन नभी उडावे, घणाचे घाव सोसावे, फुलांचे रंग व्हावे, की फुलांचे सांत्वन करावे. आता काय सांगतोय तो शेवटच्या वाक्यात बघा, फुलांचे रंग मी व्हावे. मग फुलांचे रंग व्हावे हा पर्याय क्रमांक 3 जो आहे ते बरोबर आहे. आलं लक्षात? आता पुढे आहे 52 ते 55 खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आत्सा होती आणि समाजातल्या रंजल्या गांजल्यांबद्दल कनव म्हणजे दया होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता. तसेच लहान खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्याचा आधार वाटावा, शाहू महाराज तसे होते. आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे तर लोकांचे राजे होते. पाहूया प्रश्न काय दिले आहेत. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. आता हे विधान काय आहे? चुकीचं आहे. पुढे दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे, बरोबर आहे. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, बरोबर आहे. शाहू महाराज हे केंद्रबिंदू बनले होते, ही बरोबर आहे. पर्याय 1 हे चुकीचं विधान आहे, म्हणजे आपला पर्याय तो आहे नंबर 1. पुढे आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? कौशल्य, दया, आश्चर्य की तनू? बाकी सगळे आलेले आहेत. आश्चर्य हा शब्द आलेला नाही आहे. त्यामुळे पुढे शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी नव्हती, त्यांना आस्था नव्हती? कसब, वारसा, गुण की कर्तव्य? त्यांना वारसा. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2 त्याच्याबद्दल त्यांना अजिबात आस्था नव्हती. पुढे आहे, शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? राजकर्त्यांना, गुणी कर्तृत्ववान लोकांना की पीडितांना? आणि इथे खाली पर्याय दिले ABC, AB, फक्त C की B आणि C. आता इथे त्यांनी बघा पर्यायामध्ये त्यांनी दिले सत्ताधारी हा असा असावा, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आधार वाटायचं, महाराजांचा आधार वाटायचा सगळ्याच लोकांना. म्हणून उत्तर आपलं त्यांनी काय दिलेलं आहे? गुणी कर्तृत्ववान आणि पीडितांना सगळ्यांना. त्यामुळे B आणि C हा पर्याय चौथा बरोबर आहे. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आता आपल्याला ओळखायची. आजी आजोबा विरुद्धार्थी आहे. कोवळे लहान, आता कोवळेच्या विरुद्ध लहान होऊ शकत नाही, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे आणि आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे शिखर, माथा हे विरुद्धार्थी आहे. नवे, जुने विरुद्धार्थी आहे. पुढे पाहूया, पूजा उद्या येणार आहे ना वाक्याचा प्रकार कोणता? पूजा उद्या येणार आहे ना, इथे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे विधानार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थीमध्ये प्रश्नार्थी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढे आहे, पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती? वचन, दगड दगडे हे नाही, बस चुकीचं आहे. दगड दगडे कधी होत नाही. कागद कागदे पण होत नाही. पुस्तक पुस्तके बरोबर आहे. कपडा कपडी पण होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे.
पुढचं पाहूया. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. पळू लागली अशी ही 2 क्रियापदं आलेली आहे. शक्य म्हणजे शक्यता दाखवलेली असते. संयुक्त म्हणजे 2 क्रियापदं आलेली असतात. प्रयोजक म्हणजे हे जे प्रयोजन दाखवलेलं असते. सकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आहे. बरं, आता हा क्रियापदाचा प्रकार आहे, त्यामुळे क्रियापद हे संयुक्त असते किंवा शक्य असते, प्रयोजक पण असते, पण इथे संयुक्त हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न आहे, त्यांनी चौकट दिली आहे. दे, ख, दे, ड, द, व, वा, त, ल्या. चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. आता इथे जर तुम्ही म्हण तयार केली तर म्हण होते देखल्या, देखल्या, दे, वा, दंडवत. देखल्या देवा दंडवत. देखल्या देवा दंडवत. प्रश्न आहे, वारा शब्दाला समानार्थी शब्द कोणत्या अक्षरापासून तयार होणार. मग आपण जर इथे शब्द लिहून बघितलं, ही जी म्हण दे, ख, ल्या, देवा, दंडवत. हां, तर वाऱ्याला वा आणि त म्हणजे 1 2 3 4 5 हे 5वं अक्षर आणि हे 9वं अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सबस्क्राईब करा. धन्यवाद.